नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जेनझींसोबत संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित। कार्यक्रमात फडणवीसांसह क्रिकेटपटू तिलक वर्मासह अर्जुन पुरस्कार विजेत्या दिव्या देशमुखचा सत्कार। नागपुरातील कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता। महाराष्ट्राची खरी जनरेशन झी कार्यक्रमात होती। 1.5 लाख तरुण तरुणी यात सहभागी झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला। नागपुरातील रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या जेनझींसोबत संवादाच्या कार्यक्रमात ढोल ताशा पथकांचं सामूहिक वादन। 4000 वादकांचा एकाच वेळी वादनाचा विश्वविक्रम। राजकारण हा माझा व्यवसाय नाही, राज्याचा मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलं नव्हतं। जेनझींसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महिलांनी कधी स्वतंत्र राहू नये हा मनुवाद्यांचा डाव। छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींचा घणाघात। कोणत्याच महिलांवर कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही। शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो। राहुल गांधींची प्रतिक्रिया। राहुल गांधींची भूमिका दुटप्पी। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधता। पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांची टीका। राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता, मग फडणवीसांचा नागपुरातील कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजनेला काय म्हणायचं? संपूर्ण भाजपच पेड इव्हेंट असल्याची टीका। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील फडणवीसांच्या टीकेनंतर संजय राऊतांचा पलटवार। शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं। निकृष्ट दर्जाचं जेवण पुरवणारे पुरवठादार नागपूरचे, संजय राऊतांचा आरोप। तर कोविडच्या काळामध्ये खाल्लेल्या खिचडीचा हिशोब द्या, नवनाथ बन यांची मागणी। पुण्यामध्ये राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपरफुटीचा मुद्दा मांडला। 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला। सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप। राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन। मुंबईतील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी वांद्र्यामध्ये तिरंगा आंदोलन। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जोरदार तिरंगा आंदोलन करणार। आंदोलनाला शिवसेनेसह इतर पक्ष आणि मुंबईकर उपस्थित राहणार। संध्याकाळी 5 वाजता तिरंगा आंदोलनाचं आयोजन। चाकण एमआयडीसीमधील 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीमध्ये असल्याच्या चर्चेनंतर सरकार ॲक्शन मोडवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता चाकण एमआयडीसीमधल्या रस्त्यांची पाहणी करणार। कर्जमाफी जाहीर होऊन 80 दिवस उलटले, मात्र 56 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 6 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचं काम सुरू। या गतीनं कर्जमाफी सुरू राहिल्यास 10 वर्षे लागतील। कर्जमाफीच्या वितरणावरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा। मुंबई महापालिकेमधील अंतर्गत वादाबाबत महत्त्वाची घडामोड। पालिकेमधील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं घेतली दखल। महापौर ऋतू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षाकडून नोंद। मुंबईमध्ये पालिकेतील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली। अमित साटम यांनी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली। पक्षांतर्गत राजकारण, नगरसेवकांची नाराजी यावर चर्चा होण्याची शक्यता। निधी वाटपातील मुद्द्यांवर जोरदार चर्चेची शक्यता। मुंबई पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो, जपानला पाठवा। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र। 50 गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो, सिंगापूर, जपानच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवा। साटम यांची पत्रातून मागणी। मुंबईमध्ये मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पाहणी। जरांगेंकडून 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनाची हाक। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गोदा पट्ट्यामधल्या मराठा सेवकांची बैठक संपन्न। 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळी व्यवस्था करण्याचं आवाहन। आम्हाला सगळं माहिती, पण आम्ही बोलणार नाही। काय शिस्त आहे आम्ही बघतोय। पंतप्रधान मोदींसोबत शरद पवारांच्या खासदारांच्या भेटीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची टीका। उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर 6 खासदारांना न्यायालयाकडून नोटीस मिळाल्याची माहिती। जे येईल ती स्वीकारायला तयार आहोत। परभणीचे खासदार संजय जाधवांचं वक्तव्य। तर कायदेशीर बाबी पक्षाचे वकील पाहतील, जाधवांची प्रतिक्रिया। महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा। सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे विनंती। तर महेश लांडगेंसारख्या आमदारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची सुळेंची मागणी। सांगलीमधल्या मोर्चातून भाजप आमदार महेश लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरल्यानं सर्व स्तरातून टीका। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून तयारीला वेग। महाव्यवस्थापकांकडून देवळाली, नाशिक रोडसह 5 महत्त्वाच्या स्थानकांची पाहणी। गर्दीचं नियोजन, प्रवासी सुविधा आणि सुरक्षेला रेल्वेनं प्राधान्य। महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तनासाठी मिशन मोडवर काम करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। शाळांचं आधुनिकीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचेही आदेश। भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न नाशिकसह महाराष्ट्र लुटतोय। सामनातून टीका। 27-28 कोटी मंत्र्यांच्या जावयांना कमिशन म्हणून मिळाले। जामनेर पॅटर्न म्हणत राऊतांचा सामना बदलून मंत्री महाजनांवर आरोप। दिव्यांग शाळांच्या दुरवस्थेला मंत्रालयामधील टक्केवारी जबाबदार। मंत्रालयामध्ये टक्केवारी लागते, मी दिली नाही म्हणून अनुदान थांबवलं। धाराशिवच्या सास्तूर निवासी
दिव्यांग शाळेचे संस्थापक भागवत बदामेंचा आरोप. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह. मुंबईतील भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळल्याची दुर्दैवी घटना. दुर्घटनेमध्ये 2 गणेश भक्तांचा मृत्यू तर 5 जण जखमी. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षाच्या चिमुकलींचाही समावेश. भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू. गिरगाव ते चंदनवाडी स्मशानभूमी संकेत यांची अंत्ययात्रा. संकेत नेवसे यांच्या अंत्ययात्रेमध्ये मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार आणि स्थानिकांची उपस्थिती. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यामध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी वर्षा गायकवाडांची देवाकडे प्रार्थना. भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळण्याबाबतच्या घटनेचा प्राथमिक अंदाज समोर. मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद. मुंबईच्या गिरगावमधील अनेक मंडळांकडून आजचा आगमन सोहळा रद्द. भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचा निर्णय. अनेक मंडळांकडून शांततेमध्ये बाप्पाचं आगमन करण्याचा निर्णय. लातूरच्या औसा पोलीस स्थानकामध्ये अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल. शैक्षणिक कामात अडथळा आणल्याचा आरोप. महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप. दुसऱ्या शाळेमधील मुलं आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचाही आरोप. रोहित पवार बारामतीमधील अहिल्यादेवी होळकर रुग्णालयामध्ये दाखल. बारामतीच्या रुई परिसरात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये हत्या आहे की जीवन संपवलं याबाबत अस्पष्टता. आमदार रोहित पवार पुण्यातील मांजरी इथल्या विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू. रोहित पवारांनी या आंदोलकांशी चर्चा करत आदिवासी मंत्र्यांना फोन करत चर्चा केली आहे. कोल्हापूरमधील कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार एकाच मंचावर. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज महासभेला दोघांची हजेरी. जनतेसाठी सरकारची तिजोरी खाली करून 2-3 दिवसांमध्ये कर्ज वितरणाचे आदेश देणार. अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेमधील त्रुटी दूर झाल्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या शिवनेरी बंगल्यावर महिलांची गर्दी. रक्षाबंधनाच्या निमित्तानं गोगावलेंना राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी उसळली. नागपूरच्या वाढत्या विस्तारासोबत कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा बैठक. अधिकाऱ्यांना निर्देश. पायाभूत सुविधांसाठी सीसीटीव्हीसह नवीन पोलीस स्थानकांनाही मान्यता दिल्याची माहिती. कराडमध्ये मराठी भाषा विभागाच्या वतीनं साहित्यिकांसोबत संवाद आणि आढावा बैठक संपन्न. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मराठी भाषा समृद्धीवर चर्चा. यशवंतराव चव्हाणांच्या नावानं अनुवाद समिती सुरू करण्याची सामंतांची घोषणा. नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14पेक्षा जास्त मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन. पुण्यातील सारसबाग चौकामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. सरकारनं काढलेला जीआर लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी. सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू. आंदोलकांचा इशारा. जनगणनेमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र रकान्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाकडून 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टला मुंबईमध्ये राज्यस्तरीय बैठक. यावेळी गृह मंत्रालयाच्या राजपत्राविरोधात याचिकाही दाखल केली जाणार. भोरमध्ये पुणे सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. भोरच्या कापूरहोळ परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. भोंगवलीमधील हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. साताऱ्याच्या रेठरे बुद्रुकमध्ये कृष्णा नदीवरील नव्या कृष्णा घाटाचं लोकार्पण करण्यात माजी खासदार वंदनाताई चव्हाण, आमदार डॉक्टर अतुल भोसले, डॉक्टर सुरेश भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. विशेष निधीमधून घाटाचं काम पूर्ण. सोलापूरच्या मोडनिंबा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अंदाज समितीकडून पाहणी. वर्ग खोल्यांसाठी निधी घेऊनही काम रखडल्यानं आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंब मृत्यू प्रकरण. एका नातेवाईक महिलेमुळे संसारामध्ये वाद निर्माण झाल्याचा आईच्या जुन्या व्हिडिओमधून दावा. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठा परिणाम झाल्याचंही व्हिडिओमध्ये सांगितलं. नाशिकमधल्या विद्यार्थिनींची अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार. त्यानंतर अंबड पोलिसांकडून KSKW कॉलेज परिसरामधील टवाळखोरांवर कारवाई. विनाकारण गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा दणका. भंडाऱ्याच्या निलसमधील तलावात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. नागपूर इथून रायपूरच्या दिशेने हेलिकॉप्टर निघालं होतं तर हवामान अचानक बिघडल्यामुळे हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग. सोलापुरातील विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणामध्ये जाण्याचा इशारा. राज्य सरकारनं विडी कामगारांचं वेतन वाढवण्याचा आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त. सरकारनं वेतनवाढीचा आदेश रद्द न केल्यास तेलंगणामध्ये जाण्याचा इशारा.
तळोजा एमआयडीसी टप्पा 2 भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. शिरवली, महोदर, चिंचवलीमधील शेतकऱ्यांचा भूसंपादनाला तीव्र विरोध. ग्रामसभेत भूसंपादनाच्या विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शिक्षक आणि पदवीधर विभाग मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची आज बैठक. उमेदवार हा शिक्षकच असला पाहिजे, संघटनेची मागणी. शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी शिक्षक संघटना उमेदवार देणार असल्याची माहिती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी क्लबचा फूड बिझनेस परवाना एफडीएकडून तात्पुरता निलंबित. त्यामुळे क्लबमधील खाद्यपदार्थ, पेय आणि रेस्टॉरंट सेवा बंद राहणार. मात्र जिम, स्विमिंग पूल आणि क्रीडा सुविधा सुरू राहणार. तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर दुकानदारांकडून सुटं तेल विक्री बंद. भेसळ, चुकीचं लेबलिंग, असुरक्षित साठवणुकीमुळे एफडीएचा हा निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार. उत्पादनातील घट, वाहतूक खर्च वाढल्यानं सुकामेवा महागला. बदाम पिस्त्याच्या दरामध्ये किलोमागे 300 रुपयांपर्यंत वाढ. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये बदाम पिस्त्याची आवक निम्म्यावर. 2026-27 मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नागपुरात रंगणार. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून स्पर्धा नागपूरमध्ये घेण्यास मंजुरी. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी महिला, महाराष्ट्र केसरी तसंच 15, 17 आणि 20 वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धांचं नियोजन. सोलापुरात ऑगस्टमध्ये मागील 10 वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 108 मिलीमीटरच्या आतच पाऊस पडल्यानं चिंतेचं वातावरण. शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची अपेक्षा. गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. धरणातून तब्बल 81,506 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदियाच्या धापेवाडा बॅरेजच्या 13 दरवाजांमधून 97,313 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पुजारी टोला धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. संततधार पावसामुळे कासारसाई धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पुण्याच्या मावळमधील कासारसाई धरण 99% भरलं. सांडव्याच्या वक्रद्वारातून कासारसाई नालापात्रामध्ये 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मासेमारी नौका भरकटून रत्नागिरीच्या कुर्ली समुद्रकिनारी धडकली. तांत्रिक बिघाडामुळे अल रिझवान नावाची नौका कुर्ला समुद्रकिनारी धडकली. सुदैवानं नौकेतील 7ही खलाशी सुखरूप. कल्याणच्या वाडेघर चौकामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी. महानगर गॅसच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली. दुरुस्तीचं काम सुरू. नागरिकांकडून संताप व्यक्त. जलकुंभामध्ये मृत पक्ष्याचे अवशेष आढळल्यामुळे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात. नांदेडच्या हदगाव तालुक्यामधल्या शिरड इथला धक्कादायक प्रकार. ग्रामस्थांनी व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. धाराशिव जिल्ह्यामध्ये जलसंकट गंभीर होण्याची चिन्ह. जिल्ह्यातील 225 पैकी एकही प्रकल्प भरलेला नाही. 103 गावांना पाणी टंचाईच्या झळा. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विल्हेवाटासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय. एटीपीतील केवळ 30% पाण्याचा पुनर्वापर. उर्वरित पाणी नदीमध्ये सोडल्यानं प्रदूषण वाढत असल्यानं हा निर्णय. चाकण बाजार समितीमध्ये पालेभाज्यांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं व्यापारी हतबल. पालेभाज्यांना केवळ 1 ते 2 रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. आवक वाढली असून मागणी कमी झाल्यानं भाजीपाल्याच्या दरामध्ये घट. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र धुळबा आळते या ठिकाणी जाणारा रस्ता अज्ञातांनी जेसीबीच्या साह्यानं खोदला. रस्ता खोदल्यामुळे धुळबा मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय. संबंधित प्रशासनानं या प्रकाराची चौकशी करून रस्ता तातडीनं पूर्ववत करण्याची मागणी. पालघरच्या वाडीव गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास. सुरक्षित रस्ता आणि पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा रेल्वे रुळावरून प्रवास. तातडीनं लक्ष घालून पूल तयार करून देण्याची विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. माळशिरस तालुक्यामधल्या मग्रासे निमगावात नागपंचमीच्या निमित्तानं पारंपरिक वावडी उडवण्याचा खेळ रंगला. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या या खेळाची भुरळ आजच्या तरुणाईतही कायम. नाशिकच्या इगतपुरीमधील कपारेश्वर महादेव मंदिराचं मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद. डोंगर माथ्यावर असलेलं मंदिर, सभोवतालच्या पर्वतरांगा, दऱ्या, घनदाट जंगल आणि मंदिरावर कोसळणारा धबधबा वेधून घेतोय पर्यटकांचं लक्ष. ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये रामसेवेतर्फे कावड यात्रेचं आयोजन. कावड यात्रेचा हजारोंच्या संख्येनं शिवभक्त सहभागी. लातूरच्या उदगीरमधील एका सीएसह 16 कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. हजारो कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई. चंद्रपूरच्या रामनगरमध्ये मुख्याध्यापक रागावल्याच्या क्षुल्लक कारणातून 14 वर्षीय विद्यार्थिनीनं जीवन संपवलं. मुलीने शाळेच्या भिंतीवर मजकूर लिहिल्यामुळे मुख्याध्यापकांनी पालकांकडे तक्रार केली होती. आई वडील कामाला गेल्यानंतर मुलीनं टोकाचं पाऊल उचललं. जळगावमध्ये कमिशनचं आमिष दाखवत महिलेची 77 लाखांची फसवणूक. पैसे परत मागितल्यानंतर जीवाचं बरं वाईट करून घेण्याची धमकी दिल्याचं तक्रारीमध्ये नमूद. रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्री साठ्याविरोधात एफडीएची कारवाई. 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान 3 आस्थापनांची तपासणी. कारवाईत
8,32,995 रुपयांचा साठा जप्त, तिन्ही आस्थापनं सील केली असून तिघांना अटक केल्याची माहिती. नाव दुरुस्तीच्या बहाण्यानं कागदपत्र आणि अंगठ्यांचे ठसे घेत बँकेच्या खात्यातून 3.5 लाख परस्पर काढले. संग्रामपूर तालुक्यामधल्या सोनाळा इथली घटना, पोलिसांनी दोघांना अटक केली. बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी ईडीला आरोपींची चौकशी करण्यास परवानगी. विशेष पीएमएलए कोर्टाकडून ईडीला 5 आरोपींच्या चौकशीची परवानगी. आरोपींमध्ये मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धारणकरसह त्यांच्या पत्नीचाही समावेश. नागपुरातील डागा रुग्णालयातून नवजात बाळाचं अपहरण करणाऱ्या आशियाना अंजुम सय्यदला 24 तासामध्ये न्यायालयाकडून जामीन मंजूर. पोलिसांकडून काही तासातच बाळाची सुखरूप सुटका.